नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रामटेक मौदा टी पॉइंट परिसरात दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 8 एप्रिलला रात्री 11:30 वाजेच्या सुमारास घडली असून मृत व्यक्तीचे नाव दीपक मेहरकुळे असं आहे। प्राप्त माहितीनुसार मृतक दीपक मेहरकुळे यांची मौदा टी पॉइंट येथे पाणठेला आहे। रात्री 11:30 वाजताच्या सुमारास पाणठेला बंद करून आपल्या वाहनानं घरी जात असताना टी पॉइंट मौदा मार्गावरील सुरकार ट्रेडर समोर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीनं दीपक यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली। या दीपकच्या डोक्याला गंभीर इजा झाली। यातच त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर धडक देणारा हर्षल शिवशंकर कावळे हा किरकोळ जखमी झालाय। मात्र घटनास्थळावरील व्हिडिओ पाहिले असता घटनास्थळी 3 व्यक्ती जखमी झालेल्या अवस्थेत रस्त्यावर पडल्याचं दिसत आहे। मात्र 2 जखमींची कुठलीही माहिती समोर आली नाहीये। रामटेक पोलीस घटनेचा अधिक तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही हाताळत आहेत। घटनेचं सत्य लवकरच पोलीस तपासात समोर येईल। प्रतिनिधी अजय मेहरकुळे, NTV न्यूज मराठी, रामटेक, नागपूर।